नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला खत देण्याची योग्य वेळ कोणती आहे तर ते समजून घेणार आहोत। बरेचसे शेतकरी बांधव त्या ठिकाणी म्हणतील की का हो आम्ही खत कधी द्यावं, तर याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। कारण 3 पद्धतीमध्ये त्या ठिकाणी खत व्यवस्थापन बरेचसे शेतकरी बांधव करत असतात। त्यापैकी योग्य आणि अयोग्य कोणती पद्धत आहे, तर शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी आपण कापूस लागवड केल्यास लगेच खत देतात। त्यानंतर जे काही बरेचसे शेतकरी आहेत की ते त्या ठिकाणी 2-2 पानाचा ज्यावेळेस कापूस पीक होतो त्याच वेळेस मात्र खत देतात। आणि काही शेतकरी बांधव असे आहेत तर ते त्या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी किंवा 1 ते 1.5 महिन्याला त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला खत देतात। तर शेतकरी बांधवांनो, यापैकी योग्य पद्धत कोणती आहे तर तीच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, फक्त एक चूक आणि आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड घट ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते। आता ती चूक कोणती आहे, जर आपण त्या ठिकाणी खत देण्याची योग्य वेळ जर चुकवली, योग्य वेळेत जर आपण त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला खत जर नाही दिलं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या उत्पादन त्या ठिकाणी घटीवरती होत असतो। म्हणजे काय की ज्या ठिकाणी आम्हाला जर समजा 20 क्विंटल कापूस एका एकर मध्ये होणार आहे तर त्या ठिकाणी फक्त 10 ते 12 क्विंटलच कापूस त्या ठिकाणी होतो। म्हणजे साधारण अर्ध उत्पादन आपलं फक्त त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलं जाणारं जे काही खत व्यवस्थापन आहे यामुळे आपल्याला ते त्या ठिकाणी ते परिणाम पाहायला मिळत असतात। त्यामुळे योग्य पद्धत कोणती तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, योग्य पद्धत म्हणजे ज्या वेळेस आपला कापूस पीक हा 2-2 पानाचा होतो त्याच वेळेस मात्र आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करायला पाहिजे। आता ही वेळ योग्य आहे। आता चुकीची पद्धत कोणती आहे शेतकरी बांधवांनो, की जे शेतकरी बांधवांनो 1 ते 1.5 महिन्याला आपल्या कापूस पिकाला खत देतात तर ती चुकीची पद्धत आहे। आता ती चुकीची पद्धत का आहे आणि 2-2 पानाचा कापूस झाल्यानंतर ती योग्य पद्धत का आहे तर हे आपण या ठिकाणी समजून घेऊ। आता 2-2 पानाचा कापूस म्हणजे कसा की त्या ठिकाणी साधारणतः कापूस उगवून आला, 2-2 पानाचा कापूस झाला, जर आपण कापूस उगवल्या 2-2 पानं दिसले ना दिसले लगेच आपण त्या ठिकाणी खत देऊन घ्यायचं आहे। आता ही योग्य पद्धत कशी तर ते आपण समजून घेऊ। शेतकरी बांधवांनो, साधारणतः आपण त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला खत देतो 2-2 पानं झाल्यानंतर, त्यावेळेस मात्र त्यातला जो काही नत्र आहे तर तो नत्र साधारणतः 4 दिवसाच्या नंतर आपल्या कापूस पिकाला उपलब्ध होईल आणि त्यातील जो काही स्फुरद आहे आणि पालाश आहे तो साधारणतः 20 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी उपलब्ध होईल। साधारणतः आपण लागवड केली आणि लागवड केल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसाची ही वेळ असणार आहे खत देण्याची। कारण कापूस उगवून आल्यानंतर 2-2 पानाचा कापूस त्या वेळेस होतच असतो 15 आणि 10 दिवसाच्या दरम्यान मध्ये। आता शेतकरी बांधवांनो, ज्या वेळेस मात्र त्या ठिकाणी नत्र 4 दिवसानंतर उपलब्ध होईल आणि जो काही स्फुरद आणि पालाश आहे तो 20 दिवसाच्या नंतर उपलब्ध होईल, त्यावेळेस काय किती दिवस होणार आहे कापसाला, साधारणतः हे 10 आणि ते 20 म्हणजे 30, म्हणजे साधारणतः 30 दिवसाच्या नंतर 30-35 दिवसानंतर जो काही स्फुरद आणि पालाश आहे तो आपल्या पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अगदी त्याच वेळेस आपल्या कापूस पिकाला फळफांदी लागायला सुरुवात होते। म्हणजे फळफांदी लागल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी फळफांद्यांना पातं लागायला सुरुवात होतं आणि या अंतरामध्ये जर आपण आपल्या कापूस पिकाला जर खत दिलं तर शेतकरी बांधवांनो, जे काही झाड आहे कपाशीचं तर ते झाड त्या ठिकाणी त्याची शाकीय वाढ चांगली होते, रोग प्रतिकारक शक्तीने ते झाड चांगलं मजबूत बनतं, रोगास सहनशील ते झाड भविष्यामध्ये असत। परिणामी भविष्यामध्ये जे काही रस शोषण करणारे कीड आहे किंवा मग अळी आहे किंवा अनेक त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती होतं तर तो मात्र त्या ठिकाणी होत नाही। परिणामी जे काही पातं आपल्या कापूस पिकाला लागतं तर त्या पात्यांची गळ होत नाही। परिणामी जे काही कैऱ्या लागतात, बोंड लागतात, त्या कैऱ्यांचे बोंडांची साईज त्या ठिकाणी वाढते। तर ते नेमकं का वाढते, का पात्यांची गळ होत नाही, कारण ते झाड त्या ठिकाणी मजबूत असतं, बलवान त्या ठिकाणी असतं। उदाहरणार्थ शेतकरी बांधवांनो, एखाद्या गायीनं वासराला जन्म दिला किंवा एखाद्या मातेनं मुलाला जन्म दिला तर ती माता त्या मुलाला कधी पाजते, 2-3 दिवसानंतर पाजते का? एखाद्या गायीनं वासराला जन्म दिला, आपण ते वासरू 2 दिवसानंतर पाजतो का 4-5 घंट्यानंतर पाजतो का? तर नाही। ज्या वेळेस जन्म झाला आणि जन्म झाल्याच त्या ठिकाणी ते वासरू त्या गायीला पितं पाजावं लागतं का, तर जे काही दूध असतं सुरुवातीच्या अवस्थेमधलं तर ते दूध म्हणजे खूप सामर्थ्यशाली, खूप शक्तिशाली असतं आणि त्या दुधामुळे
एकंदरीत त्या वासरामध्ये त्या मुलामध्ये रोग प्रतिकारक शक्तीचा संचार जास्त प्रमाणामध्ये होते. परिणामी भविष्यामध्ये ते मूल ते वासरू त्या ठिकाणी आजारी पडत नाही, म्हणून त्या ठिकाणी लगेचच पाजावं असा त्या ठिकाणी निर्देश आहे. याचा अर्थ काय, सेम संबंध आपल्या पिकासोबत आहे की जर आपण लवकरात लवकर जर आपल्या झाडांना जर त्यांनी खत व्यवस्थापन जर केलं तर हे सुद्धा झाडं त्या ठिकाणी रोग प्रतिकारक शक्तीने मजबूत होतात, खोडांची साईज वाढते, परिणामी पुढे भविष्यामध्ये जे काही मी सांगितलं की रोग जास्त येत नाही, परिणामी पात्यांची, फुलांची आणि कैऱ्यांची त्या ठिकाणी गळ होत नाही, परिणामी उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. आता दुसरी जी काही पद्धत आहे ती पद्धत म्हणजे 1 ते 1.5 महिन्याला जे काही शेतकरी बांधव खत देतात ती चुकीची पद्धत आहे. आता ती चुकीची पद्धत का आहे, त्याचे विपरीत परिणाम नेमके आपल्या पिकांना, आपल्या झाडांना कसे पाहायला मिळतात तर ते तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. शेतकरी बांधवांनो, सपोज एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी 1.5 महिन्याला खत दिलं किंवा 1.25 महिन्याला किंवा 1 महिन्याला खत दिलं. आता त्यातला जो काही नत्र आहे तो नत्र तर लगेच उपलब्ध होईल 4 दिवसानंतर, परंतु स्फुरद आणि पालाश आपल्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी मी सांगितलं की 20 दिवसाच्या नंतर, 20-22 दिवसाच्या नंतर उपलब्ध होतात हे नत्र आणि स्फुरद. मग विचार करा, 30 आणि 20 म्हणजे 55, म्हणजे 50 आणि 55 दिवसाला मात्र तो स्फुरद आणि पालाश त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्या अगोदरच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो अगदी काही दिवसामध्ये त्या ठिकाणी पातं त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला लागलेलं राहील, किंवा मग ती वेळ अशी आहे की त्या ठिकाणी ते पातं त्या ठिकाणी लागण्यास सुरुवात होते. परंतु शेतकरी बांधवांनो, त्यावेळेस जर झाडांना जर त्या ठिकाणी खत आपण अगोदर जर दिलेलं नसलं आणि जर त्या ठिकाणी 1 ते 1.5 महिन्याला जर आपण खत जर दिलं तर ते झाड मात्र विकनेस मध्ये असेल, पाहिजे तसं रोग प्रतिकारक शक्तीने ते मजबूत नसेल. परिणामी जे काही 2-2 पानाचं असताना आपण खत दिलं त्यापेक्षा ते झाड विकनेस मध्ये असेल, परिणामी त्याला लागणारं जे काही पातं आहे, भविष्यामध्ये जे काही बोंडांची साईज वाढणारी आहे किंवा मग झाड एकंदरीत रोगात जे काही सहनशील पुढे होत असतं तर ते होणार नाही. परिणामी अशामुळे काय होणार आहे की पात्यांची गळ होईल, फुलांची गळ होईल, जे काही बोंडसड आहे बोंडसड होईल, अळींचा प्रादुर्भाव जास्त वाढेल, रस शोषण करणाऱ्या किडींचा जास्त प्रादुर्भाव वाढेल. परिणामी ही जर अवस्था जर झाली तर त्या ठिकाणी जे काही औषधांचा खर्च आहे, कीटकनाशक वगैरे याचा सुद्धा आमचा वाढतो, परिणामी उत्पादन तर कमीच होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्या झाडाला त्या ठिकाणी रोग प्रतिकारक शक्तीने मजबूत बनवणं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण खत देताना त्या ठिकाणी आपला कापूस हा 2-2 पानाचा झाला त्याच वेळेस मात्र खत द्या, जास्त उशीर करू नका. आणि जेवढा उशीर तुम्ही आपल्या कापूस पिकाला खत देण्यासाठी कराल तेवढाच विपरीत परिणाम, तेवढंच उत्पादन आणि घट तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे 2-2 पानाचा कापूस झाल्यानंतर त्या ठिकाणी खत द्या. मी सविस्तर माहिती तुम्हाला समजावे म्हणून काही मुद्दे त्या ठिकाणी मुद्दामून त्या ठिकाणी सांगितले, त्याचा गैरअर्थ त्या ठिकाणी प्लीज करून काढू नका. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपला पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.